आषाढ़ी एकादशी के अवसर पर पंढरपुर में लाखों भक्त विट्ठल भगवान के दर्शन के लिए पहुंचते हैं। श्रद्धालुओं की भीड़ को देखते हुए प्रशासन ने बड़ा निर्णय लिया है। आगामी आषाढी यात्रा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर चौफा ते मंदिर परिसर आणि त्याच्या पुढे महाद्वार चौकापर्यंत दुचाकी असेल, चारचाकी असेल, या वाहनांमुळे जी गर्दी होते आणि पायी चालणाऱ्या भाविकांची गैरसोय होते, या पार्श्वभूमीवर आता इथून पुढे गर्दी वाढत जाणार हे संभाव्य त्याची अडचण लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केलेले आहेत। त्यानुसार आजपासून 25 जून पर्यंत पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आणि त्याच्या पुढे म्हणजे मंदिरात दर्शन 24 तास झाल्यानंतर 26 जून पासून 10 जुलै पर्यंत म्हणजे हा जो मुख्य यात्रा कालावधी आहे, या दरम्यान चौफळापासून पश्चिम द्वारानंतर मंदिर परिसर आणि त्याच्या पुढे महाद्वार चौकापर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे। की अशा वाहनांची ने-आण करणं तसेच ती पार्क करणं याबद्दलही प्रतिबंध करण्यात आलेला आहे। आता जे त्या परिसरामध्ये राहणारे आहेत किंवा व्यावसायिक आहेत त्यांना पोलीस विभागामार्फत पासेस दिले जातील। मंदिरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांना पासेस दिले जातील आणि त्यांनी फक्त आपल्या कर्तव्यावर किंवा आपलं जे खाजगी काम आहे त्याच्यासाठीच त्या पासचा उपयोग करायचा आहे। इतर वेळेस अतिमहत्वाचे व्यक्ती असतील किंवा राजशिष्टाचार प्राप्त व्यक्ती असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, त्यांना मंदिर प्रशासनाने चौफळ्यापासून त्यांच्या चारचाकी वाहनामधून त्यांना मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था करायची आहे। मात्र जे त्यांची स्वतःची वाहनं आहेत ती आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ जी नगर परिषदेची पार्किंगची ठिकाणं आहेत त्या ठिकाणीच पार्क करण्यासाठी व्यवस्था करणार आहोत। ही आपण एक प्रकारे नागरिकांना, भाविकांना, दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांना सोय व्हावी, त्यांचं दर्शन सुसह्य व्हावं यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत। सर्वांशी चर्चेतून त्यातून काही त्रुटी असतील तर मार्ग काढले जातील, परंतु याची अंमलबजावणी जर केली तर आपल्या सर्वांना ते फायद्याचं आहे। त्यामुळे मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो की या प्रतिबंधात्मक आदेशाचं नो व्हेइकल झोनचं आपण काटेकोरपणानं पालन करावं।